राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध तर दर्शवला पण भूमिका तुम्ही मांडली नाही, याचं नेमकं कारण काय त्याबद्दल सांगा। काल जे केंद्र सरकारच्या वतीने वर्ग सुधारणा विधेयक मांडण्यात आलं त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला। आपण जर का पाहिलं तर अल्पसंख्याक खात्याचे मंत्री किरणजी यांनी विस्तृतपणाने बिलाचा हेतू विशेष त्या ठिकाणी केला आणि त्याचबरोबर देशाचे कणखर गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांनी सुमारे तासभर सविस्तरपणाने भाषण त्या ठिकाणी करत या संदर्भामध्ये मुस्लिम समाजाच्या मनामध्ये जे काही जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांच्याकडून केला गेला होता त्या संदर्भातलं अतिशय खुलासेवार त्यांनी उत्तम पद्धतीचं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं। एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी सांगितली की 2013 सालामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या काही महिनेच अगोदर जे सुधारणा विधेयक आणलं त्याच्यामुळे जे काही वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नाची उकल जर काय करायची असेल ते पुन्हा योग्य वळणावरती त्या ठिकाणी आणायचं असेल तर हे सुधारणा विधेयक मांडण्याची आवश्यकता होती आणि 2013च्या विधेयकामध्ये केलेल्या तरतुदी कशा अयोग्य होता त्याचं सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण त्या ठिकाणी केलं। एक बाब अत्यंत महत्त्वाची त्या ठिकाणी आदरणीय अमित शहासाहेबांनी सुद्धा आणि किरणजींनी नमूद केली की हे जे काही सुधारणा विधेयक मांडण्यात आलेलं आहे हे पूर्वलक्षी प्रभावाने मांडण्यात आलेलं नाही। ज्या दिवशी राष्ट्रपती महोदयांची सही होईल त्याच्यानंतर याची अंमलबजावणीची सुरुवात त्या ठिकाणी होईल। एक अपिलाचं प्रावधान त्यांनी त्या ठिकाणी केलं असताना पूर्वी ट्रायब्युनलच्या नंतर अपील करण्याची त्या ठिकाणी व्यवस्था नव्हती, ती व्यवस्था या ठिकाणी केली गेल्यामुळे मुस्लिम समाजातील भगिनी असतील, मुस्लिम समाजातील इतर नागरिक असतील यांना सुद्धा न्यायालयामध्ये त्या ठिकाणी आपला न्याय मागता येऊ शकतो अशी या सुधारणा विधेयकाची त्या ठिकाणी तरतूद आहे। आणि एकंदरीत जे वारंवार त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की आणि ते निश्चितपणाने समजून घेण्यासारखं होतं की याचा लाभ देशभरातल्या गरीब असलेल्या मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी मोठ्या प्रमाणावरती करता येऊ शकतो। उत्पन्नामध्ये भरीव पद्धतीची वाढ करत मुस्लिम समाजासाठी ज्या काय पायाभूत सुविधा द्यायच्या आहेत ते देण्यासंदर्भातली तरतूद या सगळ्या याच्यामध्ये केली असल्यामुळे त्याचा फायदा मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी होऊ शकतो असं त्या ठिकाणी सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काल बिलाला पाठिंबा दिला, त्या बिलाच्या बाजूनेच मतदान मी त्या ठिकाणी केलेलं आहे। सर प्रश्न असा आहे तुम्हाला बोलण्यासाठी संधी प्रश्न असा आहे की विरोधक म्हणतात की सुनील तटकरे यासाठी बोलले नाही की त्यांना वाटतं की मुस्लिम मतदार त्यांची नाराज, याला जोडून तुम्हाला बोलण्याची संधी का देण्यात आली नाही? मग एक असं आहे की आपण एक समजून घेऊ शकता विधेयकाच्या बाजूने मतदान केल्याच्या नंतर विधेयकाला समर्थन केलंच त्याच्यामुळे बोलल्याने समर्थन होतं अशातला काय भाग नाही। बोलून मतदान केलं नसतं तर त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण झाला असता। विधेयक हे अटीतटीच्या मतदानाने त्या ठिकाणी मंजूर होत असताना बोलण्यापेक्षा कृतीवरती भर देण्यामध्ये काल त्या ठिकाणी आम्ही योग्य ती भूमिका बजावली असं मला स्वतःला त्या ठिकाणी वाटतं। तुमच्या पक्षाचे नवाब मलिक किंवा इतर जे नेते आहेत त्यांचा यासाठी विरोध आहे का की याला समर्थन आहे? आणि त्या लोकांनी काही पक्षाच्या आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अजित पवारांची 2 दिवसापूर्वी मुंबईमध्ये बैठक घेऊन नाराजी व्यक्त केली देखील नाही। आपण जे सांगतायत ते सर्व चुकीच्या बातमींच्या वरती आहे। दर मंगळवारी देवगिरी बंगल्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होत असते, आमदारही त्या ठिकाणी असतात, नवाब मलिक सुद्धा त्या ठिकाणी होते आणि या विधेयकातल्या तरतुदी बाबतीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं। सर ठाकरेची शिवसेना जी आहे ते वक्च्या मुद्द्यावरून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्याची कोंडी झाली आहे का असं वाटतं तुम्हाला? नाही, मी इतर पक्षाची काय कोंडी झाली काय झाली नाही याच्याबद्दल काय बोलू इच्छित नाही। काल आपण पाहिलं तर आम्ही जसे सेक्युलर विचाराचे आहोत तसंच आपण जर का पाहिलं तर काल JDUचे नेते आपले मंत्री राजीव लल्लन सिंग यांनी अतिशय प्रखरतेने भूमिका त्या ठिकाणी मांडली। चंद्रबाबू नायडूंच्या पक्षाच्या खासदारांनी सुद्धा भूमिका त्या ठिकाणी मांडली, त्यांनी समर्थन दिलं। चिराग पासवान यांचा सुद्धा पक्ष त्या ठिकाणी आहे, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी समर्थन दिलं आहे।
सीताराम मांझी त्या ठिकाणी होते. त्यामुळे सर्वांनीच जे सेक्युलर पार्टी आहेत त्या सर्वांनी त्या ठिकाणी समर्थन दिलेलं आहे. आणि आपण जर काही विस्तृतपणाने या संबंध पाहण्याचा प्रयत्न केला तर या सुधारणाच्याद्वारे मुस्लिम समाजाला त्याच्यातून अधिक फायदा मिळू शकतो. सर, हे विधेयक हिंदू मुस्लिम आहे, धार्मिक विधेयक आहे, प्रॉपर्टी वादाच्या संदर्भातलं विधेयक आहे, हे प्रॉपर्टी संदर्भात आहे? कारण काही पक्ष म्हणतात की हे धार्मिक प्रश्नाच्या संदर्भात आहे, काही म्हणतात की हे प्रॉपर्टीच्या संदर्भात. तुमचं काय मत आहे, प्रॉपर्टी का धार्मिक? मला असं वाटतं काल अमित भाईंचं भाषण आपण ऐकल्याच्यानंतर त्याच्यातली स्पष्टता त्याच्यातून येते. हे धार्मिक नाही, हे जे काही वक्फ म्हणून जे काही दान देत दिलं जात असतं त्याच्यामध्ये अधिक वास्तवता यावी आणि त्याच्यातून छाननी करून तशापैकी निर्णय त्या ठिकाणी घेतले जावेत. 2013 सालामध्ये घाईगर्दीने जे काही बिल पारित करण्यात आलेलं होतं त्यावेळेला UPAचं सरकार असताना त्याच्यामुळे हे सुधारणा विधेयक मांडण्याची आवश्यकता भासली असं वारंवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. सत्तेत जे एकनाथ शिंदेसोबत तुम्ही सत्तेत आहात ते म्हणतात की मुस्लिम हिंदू धर्माच्या संदर्भात बिल आहे आणि ठाकरेंवर टीका करताना ते म्हणतात की ठाकरे मुस्लिमांचं लांगोल चालन करायला लागलेले आहे. तुम्ही सत्तेत ज्यांच्यासोबत आहेत ते म्हणतात की धार्मिक आहे, तुम्ही म्हणतात की कोणी काय बोलावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. मला माहित नाही की शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडनं या पद्धतीचं कोणी काय वक्तव्य केलं, कारण श्रीकांत शिंदेनी सभागृहामध्ये त्यांची भूमिका मांडली. शेवटी प्रत्येकजण या संबंध विधेयकाच्या संदर्भामध्ये आपलं जे काही मत असेल किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये इंटरप्रिटेशन असं म्हणतो ते प्रत्येकजण त्या ठिकाणी करत असतो. धन्यवाद. सर, एक छोटा प्रश्न आहे. पुण्यामध्ये तुमच्या पक्ष गटाचे माजी अध्यक्ष आहे शंतनू कुकडे, त्या पदाधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुण्यामध्ये. नाही, माझ्याकडे याची माहिती नाही, कारण रात्री 4 वाजेपर्यंत सभागृह त्या ठिकाणी चालू होतं. माहिती नक्की घेईल आणि जर काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी असेल तर त्याच्यावरती कारवाई निश्चितपणाने केली जाईल. पोलिसांनी सुद्धा या गोष्टीचा तपास सखोलपणाने करून संबंधितांच्यावरती कडक कारवाई करावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका. छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून ते हिंदुत्ववादी आहेत असंच एक चित्र भाजपकडून वर्तवलं जात होतं. पण नितीन गडकरींनी म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराज हे 100% सेक्युलर होते, त्यांच्या सैन्यांमध्ये मुस्लिम देखील होते. नाही, छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास संबंध देशवासियांच्या समोर आहे. आपण पाहिलं की छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि ती स्थापना करत असताना 18 पगड जाती 12 बंधुदार सर्व धर्मियांना सोबत घेत छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हा शौर्याचा इतिहास संबंध देशभरांतील देशाच्या बाहेरील शिवप्रेमी नागरिकांना निश्चितपणाने ज्ञात त्या ठिकाणी